करत आपल्या सगळ्यांना सांगतो की आपण ज्या दिवशी पाडव्याच्या सकाळी माझी मुलाखत त्यावेळेस घेतली त्यावेळेस खरात महाराज तर मी माझा स्वभाव असा की आम्ही कुठल्याच ह्या महाराज वगैरे असले बुवाबाजी आम्ही सगळ्याच्या विरोधात असतो. कारण अजितदादा पवार साहेबांची आम्हाला सगळ्यांना एक शिकवण आहे. त्यांनी कधीच अशा महाराज लोकांना अशा भोंदू महाराजांना कधी जवळ केलं नाही. तर कोण खरात आहे मला अक्षरशः तुम्हाला जर मला विचारलं तर त्या दिवशी सकाळपर्यंत मला माहिती नव्हती कोण खरात आहे. पण नंतर तो कळला की खूप मोठा तो भोंदू बाबा आहे. त्यांनी खूप काही गोष्टी ज्या व्हिडिओ समोर येत आहेत त्यांनी खरंच अशा लोकांना आता काय त्यांना शिक्षा तर म्हणजे मला वाटतं वेगळ्या प्रकारे कशी ह्यांना कसं म्हणजे ह्या लोकांना कसं ठोकून काढलं पाहिजे. मी कुठलाही महाराज ह्या महाराजांना ह्या कुठला महाराज आयुष्यामध्ये परत कुठली चूक ह्या महाराजांवर इतर सुद्धा महाराज जो लोकांना फसवतात, लोकांना नादी लावतात, कुठंतरी अगोदर कुटुंबाची माहिती घेतात, हे खरंय म्हणतात, एखादी गोष्टी चुकून असं 100त एखादी गोष्ट खरी होती आणि तीच वाजवली जास्त जाती आणि हाच हे लोक काय लोक इथं आपले प्रचार प्रसार करायला लोक हे करतात. खरंच अशा महाराजांना निश्चित प्रकारे जे चुकीचे या राज्यामध्ये खूप चांगले महाराज पण आहेत, चांगली माणसं पण आहेत, चांगले प्रवचनकार आहेत, चांगले कीर्तनकार आहेत, चांगले आज तुम्ही सांगा आळंदी देहू पंढरपूर या भागातले आपण किंवा आपल्या सगळ्याच भागातले असे खूप वेगळी माणसं आहेत, निस्वार्थी माणसं आहेत, निस्वार्थी महाराज ज्यांना आपण महाराज म्हणतोय की निस्वार्थी. पण हा खरात भोंदू बाबा हा मला माहित नव्हतं तो कसा आहे. मी आपलं बोलताना असं सहज बोलायला गेलो की बाबा शेवटी आम्हाला कार्यकर्त्यांना जपणं गरजेचं असतं. कोणतं कार्यकर्ता खरं तर ते महाराजांनीच सेटिंग लावली असते ते कुठेतरी ह्यांना घेऊन या तिकडे आम्ही त्या महाराजांना भेटतो. तो महाराज भोंदू आहे का तो कसा आहे मला तो खरातच्या बाबतीमध्ये माहिती नव्हतं. पण खरात अत्यंत चुकीचा माणूस आहे. मी त्याला कठोरात कठोर शिक्षा निश्चित प्रकारे त्याला मिळेल आणि मिळालीच पाहिजे. आणि निश्चित प्रकारे मी खराताची किंवा अशी बाजू कधीच येणार नाही. सुरुवातीला तुम्ही त्यांची पाठराखण केलेली होती. आता तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्याच पक्षातील काही लोक म्हणतात की रुपाली चाकणकर यांना सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी करा कारण की त्यांचा एक फोटो नाही. कारण आता या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मी या चौकशीमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी आता ज्या चौकशीमध्ये जे काय बाहेर येईल जे कोण असतील त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये त्यांनी हाऊसमध्ये त्यांनी जाहीर केलेले आहे. तर एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बाबतीमध्ये जो कोण ह्या दोषी असतील याच्यावरती कठोर कारवाई केली त्यांनी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री हे सर्वोच्च असतात आणि मुख्यमंत्री निश्चित प्रकारे त्याची चौकशी होऊन जे काय त्यात कुणी दोषी असतील मी कोणाचं नाव घेत नाही जे कोण दोषी असतील त्याच्यावरती निश्चित प्रकारे कार्यवाही होईल. नरहरी झिरवळचा पण एक असाच व्हिडिओ बाहेर आला होता त्यावरनं पण वादंग माजलेला आहे. आता कालच त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. तो व्हिडिओ खरा खोटा आता मी त्या परत आणि काय तर म्हणाय परत तुम्ही परत माझी ब्रेकिंग न्यूज चालवचाल. या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कालच चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे चौकशीत आपल्या सत्य उघड होईल आणि सत्य ऐका ना. राष्ट्रवादीचेच नेते वादात का सापडतायत? एका बाजूला रुपाली चाकणकर असतील, दुसऱ्या बाजूला नरहरी झिरवळ असतील. ठरवून चाललेलं आहे की नेमकं काय वाटतं? असं ठरवून वगैरे अनेक पक्षाची लोक राष्ट्रवादीचेच नेते का अडचणी देत आहेत? नाही असं राष्ट्रवादीला वगैरे टार्गेट वगैरे होत नाही. सगळ्यांचीच नाव त्यात मध्ये सगळ्यांचे फोटो फार सगळ्याच नेत्यांचे फोटो त्यांनी केलेले असं राष्ट्रवादीला कोणी टार्गेट केलेलं नाही. असं म्हणणं पण चुकीचं मला वाटतं. राजकीय दृष्ट्या पहिल्यांदा रुपाली चाकणकर आता नरहरी झिरवळ मी एवढंच तुम्हाला सांगतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावरती चौकशी कमिटी बसवली. ह्यात जो कोण दोषी असतील ते व्हिडिओ सगळे चेक केले जातील. आता व्हिडिओ व्हायरल करू नका म्हणून त्यांनी सांगितलेले. कारण काय असतं की एखाद्या कुटुंब किंवा काही गोष्टीमध्ये त्या गोष्टी काय परत भविष्यामध्ये काय चुकीच्या होऊ नयेत. त्यामुळे निश्चित प्रकारे मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही गोष्टीच्या बाबतीमध्ये चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे थोडं थांबा, वाट पहा. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यात जो कोण दोषी असतील त्याच्यावरती या राज्याचे मुख्यमंत्री कारवाई करतील. आपण सांगितलं की आपल्या पक्षाने कधीच भोंदू बाबांचं समर्थन केलं नाही. भोंदू बाबा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा 10 वर्ष झाला मात्र त्याची अंमलबजावणी कुठंच होताना दिसत नाहीये. आता ह्यातनं शिकाय मिळेल. ह्यातनं 100% ती अंमलबजावणी झाली पाहिजे. खरं तर ज्यावेळेस एखादी गोष्ट घडती त्यावेळेस माणसाला शिकाय मिळतं. निश्चित प्रकारे शासन या बाबतीमध्ये काळजी निश्चित प्रकारे घेईल आणि या राज्यात जे भोंदू बाबा असतील जे भोंदू बाबा करून जनतेची फसवणूक करत असतील, आमच्या महिला भगिनींची फसवणूक करत असतील यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल.